समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला धर्मशास्त्राप्रमाणे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे सांगणार आहे आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगणार आहे की आपल्या घरातला जो झाडू असतो म्हणजे जी केळसुनी असते त्या केळसुनीच्या खाली आपण जर रात्रीच्या टायमाला एक वस्तू ठेवली तर आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, भरभराटी होते, अन्नधान्याला बरकत राहते आणि महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहून आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे, दारिद्र्यता आहे ती पूर्णपणे नष्ट होते, म्हणजे बाहेर जाते। तर ते अशी कोणता उपाय आहे की तो केल्याने ह्या गोष्टी घडू शकतात, तर तेच बद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राइब करायचं आणि इतरांना सुद्धा पाठवायचं। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या ठिकाणी बघा असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या ठिकाणी हात फिरतो तिथे लक्ष्मी बसते, म्हणजे ज्या ठिकाणी स्वच्छता असते, नीटनेटकापणा असतो तिथं महालक्ष्मी मातेचा वास असतो, हे खरं आहे। आणि दुसरं म्हणजे बघा काही वेळेस आपल्या मनासारखं होत नाही, मग आपण नाराज होतो, आपल्या घरामध्ये भरभराटी राहत नाही, अन्नधान्याला बरकत राहत नाही किंवा पैसा येत नाही, घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती प्रवेश झालेली असते, त्यामुळे घरामध्ये कटकट असते, वादविवाद असतो। तर आपल्याला ह्या संपूर्ण गोष्टी घालवायच्या आहे आणि आपल्या घरामध्ये भरभराटी करायची आहे। त्याच्यासाठी आज आपल्याला एक नियम करायचा आहे, म्हणजे एक उपाय करायचा आहे। तो उपाय केल्याने निश्चितच तुमच्या घरामध्ये 100% भरभराटी होते, सुख समृद्धी नांदते, पैशाची आवक वाढते आणि आपल्या घरातली जी दरिद्रता आहे, अलक्ष्मी आहे ती बाहेर जाते। तर काही नियम आहेत ते झाडूचे बघा, जर नियमितप्रमाणे म्हणजे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण झाडूची व्यवस्थित काळजी घेतली, झाडूला नीटनेटका ठेवला, तर आपल्या घरामध्ये कधीच कटकट होत नाही, वादविवाद होत नाही किंवा घरामध्ये संकट येत नाही, आर्थिक प्रश्न निर्माण होत नाही। झाडूची जर आपण अशी व्यवस्थित काळजी घेतली तर दारिद्र्यता पण आपल्या घरामध्ये येत नाही। दुसरं म्हणजे कधी पण आपला जो झाडू आहे तो कधीच कुणाला दिसू द्यायचा नाही, तो कधी पण लपून ठेवायचा, झाडू असं मोकळ्यात ठेवायचा नाही, झाडू कुणाला द्यायचा सुद्धा नाही, याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते। झाडूला कधीच पाय लावायचा नाही। आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे तिला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो, दिवाळीच्या टायमाला ते झाडूची पूजा करतो, धर्मशास्त्राप्रमाणे झाडूला लक्ष्मी मानली गेलेली आहे। त्या झाडूला कधीच पाय लागू द्यायचा नाही, पाय लागला तर लगेच पाय पडायचे, म्हणजे नमस्कार करायचा नाही, तर आपल्या घरामध्ये दरिद्रता सुद्धा निर्माण होते, त्या म्हणजे त्या झाडूचा अपमान होतो ती, कारण की आपण तिला लक्ष्मी स्वरूप मानलेली असते, आपण जर तिला पाय लावला तर तिचा अपमान होत असतो। आणि दुसरं म्हणजे बघा, तर आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी, आपल्या मनातल्या कामना पूर्ण होण्यासाठी, घरामध्ये धनसंपदा वाढण्यासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे। तो उपाय 21 दिवसापर्यंत करायचा आहे। हा उपाय अतिशय साधा, सिंपल आहे, कोणीही करू शकतं। तर हा उपाय करताना काहीच नियम नाही। काय करायचं आहे, रात्रीच्या टायमाला आपल्या घरामध्ये म्हणजे आपले संपूर्ण कामं वगैरे झाले, जेवण वगैरे सगळं आवरून नीटनेटकापणा म्हणजे घरातले सगळे स्वच्छता झाल्यानंतर ज्या वेळेस आपण झोपायला जातो त्याच्या अगोदर काय करायचं, आपल्या घरातला जो झाडू आहे तो घ्यायचा आणि तो आडवा ठेवायचा, म्हणजे आपला मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी तो झाडू आडवा ठेवायचा आणि त्या झाडू खाली 2-3 दाणे जिऱ्याचे टाकायचे, 2-3 दाणे जिऱ्याचे टाकून ते झाडू त्याच्यावर ठेवून द्यायचा। रात्रभर तो झाडू तसाच राहू द्यायचा। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण सकाळी दुसऱ्या दिवशी उठतो तर त्यावेळेस काय करायचं, संपूर्ण ज्यावेळेस आपण घराला झाडू मारायला घेतो तर ते जे जिरेची दाणं आहे ती बाहेर टाकायची। का टाकायची, तर आपल्या घरातली दरिद्रता बाहेर टाकतो आपण, म्हणजे झाडून टाकतो, दरिद्रता बाहेर जाते, अलक्ष्मी निघून जाते, घरामध्ये 100% घरामध्ये भरभराटी होतेच। पण न चुकता आपल्याला हा उपाय 21 दिवसापर्यंत करायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे की निश्चितच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुम्हाला खरंच जाणवेल की ह्या सगळ्या गोष्टी केल्याने घरामधली नकारात्मक शक्ती बाहेर जाते, घरामध्ये भरभराटी होते, अन्नधान्याला बरकत राहते, घरातल्या लोकांची कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रगती होत चालते। त्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहे आणि हा उपाय आवर्जून करायचा आहे। करून बघा, तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल। हा अनुभवसिद्ध उपाय आहे, धर्मशास्त्राप्रमाणे, ज्योतिषशास्त्राप्रमाणे, वास्तुशास्त्राप्रमाणे मी तुम्हाला आज सांगितलेला आहे। आता झाडूचे काही नियम सांगणार आहे तुम्हाला, ते जर तुम्ही पालन केले तर निश्चितचपणे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, दरिद्रता पूर्णपणे बाहेर जाईल। आता ते नियम कोणते ते सांगते। तर झाडू बद्दल
पहिलं तुम्हाला सांगते काही महत्त्वाच्या गोष्टी आहे आपल्या घरातलं जो झाडू आहे त्याच्याबद्दल। बघा भरपूर स्त्रिया चुका करत असतात, तर त्या चुका आपल्याला माहिती व्हायला पाहिजे की आपण नेमकं काय चूक करतो ज्याच्याने आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते। त्याच्यातली पहिली चूक जी आहे ती म्हणजे झाडू, आपला जो घरातला झाडू आहे तो कधीच कुणाला द्यायचा नाही। दुसरे, आपल्या घरातला जो झाडू आहे तो खराब झाला, तुटला आहे किंवा छोटासा झाला आहे, तो झाडू बदलून टाकायचा, झाडू दुसरा घ्यायचा, त्याच्याने आपल्या घर क्लीन करायचं, नाहीतर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो। दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये कधीच झाडू किचनमध्ये नाही ठेवायचा, नाही तर आपल्या अन्नधान्याला कधीच बरकत राहत नाही, त्या घरामध्ये कधीच बरकत राहत नाही। ज्या घरामध्ये झाडू उभा ठेवला जातो, झाडू किचनमध्ये ठेवला जातो, त्या घरामध्ये अन्नधान्याला बरकत राहत नाही। या गोष्टींचं पालन करायचं। आणि तिसरं म्हणजे बघा, झाडू हा कधीच उभा ठेवायचा नाही, झाडू नेहमी आडवा ठेवायचा आणि झाडू असा ठेवायचा की तो कुणाला दिसायला नको। म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक कोणी आलं आणि त्याला आपल्या घरातला झाडू, आपल्या घरातली लक्ष्मी कधीच दिसायला नको। बघा आपण लक्ष्मी कशी लपून ठेवतो, कपाटामध्ये ठेवतो, तिजोरीमध्ये ठेवतो, ती कुणाला दिसते का? कारण की ती आपण लक्ष्मी मानतो। तसंच आपण झाडूची सुद्धा लक्ष्मीप्रमाणे पूजा करतो। त्यामुळे आपला जो घरातला झाडू आहे तो सुद्धा कधीच कुणाला दिसू द्यायचा नाही। आणि तिसरं म्हणजे बघा, घरामध्ये दोन जे झाडू असतात ते जवळ म्हणजे एकदम जवळ जवळ ठेवायचं नाही तर त्या घरामध्ये 100% भांडण होते, कलह निर्माण होतो, वाद विवाद निर्माण होतोच, नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात त्या घरामध्ये प्रवेश करते। त्यामुळे दोघी झाडू एकत्र आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही, वेगवेगळे ठेवू शकतात। कधी पण आपल्या घरामध्ये झाडू आपला बेड आहे म्हणजे हॉल आहे त्या ठिकाणी कधीच ठेवायचं नाही तर त्या घरामध्ये सुनेचं आणि सासूचं कधीच जमत नाही, नेहमी त्यांच्यामध्ये भांडण होत असते, वादविवाद होतच असतो। बघा अनुभव घेऊन बघा तुम्ही, ह्या ज्या गोष्टींचं आपण जर पालन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, भरभराटी होते आणि लक्ष्मी मातेचं आगमन निश्चित होते। बघा आपल्या घरामध्ये आपण जर हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते, भरभराटी होते, असं सुद्धा ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे। मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ। असेच नवनवा व्हिडिओ घेऊन तुमच्या जवळ येईल, त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल। श्री स्वामी समर्थ।